अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा मेकओव्हर सध्या चर्चेत आहे। स्टेज पासून जॅकेटच्या रंगापर्यंत गुलाबी रंगाचा वापर राष्ट्रवादीनं सुरू केलाय आणि त्यावरून विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्यावर अजित पवारांनी काय उत्तर दिलं पाहूया। आता ते रंग बदलतील असं मला वाटत नाही। तो रंग त्यांना लकी आहे असं त्यांचा समज आहे। तू जसा आज हिरवा शर्ट घालून आला, मी विचारलं का तू हिरवा का घातला? मी माझ्या पैशाने घालतो ना। अजितदादांच्या राष्ट्रवादीचा बदललेला गुलाबी लूक सध्या चर्चेचा विषय बनलाय। भूमिपूजनाची कुदळ मारताना गुलाबी जॅकेट आणि भाषणावेळी सुद्धा गुलाबी, अर्थसंकल्प मांडताना गुलाबी, दालनातल्या बैठकीतही गुलाबी, सदिच्छा भेटीवेळी गुलाबी आणि उद्घाटन सोहळ्यातही अजित पवार गुलाबी जॅकेटमध्ये दिसतायत। फक्त अजितदादाच नव्हे तर त्यांच्या सभेच्या स्टेजचा रंग सुद्धा गुलाबी, बॅनर गुलाबी, सोशल मीडियामध्ये अजितदादांच्या घोषणा बॅनर्सचा लेआउट सुद्धा गुलाबीच, घड्याळाचं चिन्ह असो किंवा सोशल मीडियामध्ये महापुरुषांच्या शुभेच्छा पोस्ट असो त्याचं बॅकग्राऊंड सुद्धा गुलाबीच। विरोधकांनी या गुलाबी रंगावरून प्रतिक्रिया दिल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या शैलीत काय उत्तर दिलं ते पहा। कदाचित कोणीतरी सांगितलं असेल की हा रंग तुम्हाला लकी आहे, हा रंग घाला। त्यामुळे आता ते रंग बदलतील असं मला वाटत नाही। तो रंग त्यांना लकी आहे असं त्यांचा समज आहे, पण तो लिमिटेड निवडणुकीसाठी आहे। अनलिमिटेड ज्यावेळी जनसागराला उद्देशून ज्यावेळी मतं मागायची असतात त्यावेळी कोणता रंग त्यांना कोणत्या रंगाचा सल्ला मिळतोय तसं जॅकेट ते घालतील। दादा, तुमच्या पिंक जॅकेटची सध्या चर्चा आहे। सगळे कार्यक्रमांमध्ये सुद्धा पिंक कलर। तुला काही त्रास होतोय? काय बदल? मला व्यक्ती स्वातंत्र्य। तू जसा आज हिरवा शर्ट घालून आला, मी विचारलं का तू हिरवा का घातला? यांनी वेगवेगळे शर्ट घातलेले, मला काय घालायचं तो माझा अधिकार नाही का? मी माझ्या पैशाने घालतो ना, तुमच्या कुणाच्या पैशाने घालत नाही ना। आणि जे साधारण कॉमन मॅन घालतो तशाच पद्धतीने घालतो। असं काहीतरी वेगळं म्हणजे असं डार्क काहीतरी वेगळं केलेलं आहे, कुणी लोकच करत नाही असं काहीतरी केलेलं आहे, असं तर काही केलं नाही। माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटतं ते मी करत असतो। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या कॅम्पेनिंग मधला हा रंग बदल नरेश अरोरा यांच्या सूचनेनुसार झाल्याचं बोललं जातंय। नरेश अरोरा हे राजकीय पक्षांच्या प्रचार कॅम्पेनिंगची कंपनी चालवतात। याआधी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचं कॅम्पेनिंग आणि सोशल मीडियाची धुरा सांभाळल्यानंतर यंदाच्या विधानसभेसाठी अरोरा यांना अजित पवारांनी प्रचार धुरेची जबाबदारी दिली। मात्र याआधी इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांऐवजी कामाला प्राधान्य देणाऱ्या अजित पवारांमध्ये झालेल्या या बदलावरून विरोधकांनी मात्र भाष्य केलं आणि त्यानंतर गुलाबी रंगाचा वाद रंगायला सुरुवात झाली। लक नशीब कशात आहे? शूटिंगचा विषय नाही आहे, नशिबाचा प्रश्न आहे आणि नशीब हुडकण्याचा प्रयत्न या रंगातून चालू आहे। आणि असे पूर्वी ते नव्हते। पण काहींच्या मते गुलाबी रंग हा तर लक फॅक्टर आहे, काहींच्या मते महिला मतदारांना गुलाबी रंग आकर्षित करतो, तर काहींच्या मते गुलाबी रंग लक्षवेधी असल्यामुळे त्याचा वापर नेत्यांच्या कॅम्पेनिंगसाठी केला जातो। मला त्याच्यावर प्रतिक्रिया देणं बरोबर नाही आहे आणि महिलांचा विषू आणि ह्या अशा पद्धतीच्या घाणेरड्या चर्चा अगर त्या पक्षात चालत असतील तर त्यांची मानसिकता काय असेल त्याच्यावरून ओळखलं जातं। त्यामुळे गुलाबी रंग किंवा भगवा रंग किंवा तिरंगा रंग हा काही होत नाही। आखरी माणसाचा विचार जो असतो ते राज्याच्या आणि देशाच्या हिताचा असला पाहिजे। आमचा तिरंगा जो आहे त्याचा उद्देश एकदम क्लिअर आहे, देशहिताचा आहे। अजित पवारांना गुलाबी रंग अजिबात सूट होत नाही। गुलाबी रंग हा पॉलिटिकल रंग नाही, केशरी रंग आहे, पांढरा रंग आहे, हे रंग, हिरवा रंग सुद्धा चालतो। पण हा जो तुमचा, आणि मला वाटतं की यांना ना हे असे जे मोठे मोठे कन्सल्टंट असतात ना ते अक्षरशः काय म्हणतात सल्ले देतात ना, ते सल्ले म्हणजे हल्ले असतात, त्यांची वाट कशी लावता येईल हेच बघतात। पण मला असं वाटतं अजितदादा चुकतायत, त्यांनी गुलाबी रंग घ्यायला नाही पाहिजे। अरे अंतरंग बदला, बाहेरचे रंग कसले बदलता? का तुमचा पराभव झाला याचा आत्मपरीक्षण करा। रंगामुळे पराभव झाला का तुमचा? काय करताय? आणि महिलांना आकर्षित। अजितदादांच्या राष्ट्रवादीनं काट टाकून बदललेल्या या नव्या गुलाबी रंगाची जादू आगामी विधानसभेत काय कमाल करते याचं उत्तर नोव्हेंबरमध्ये मिळणारच आहे।
पण तुर्तास कुणी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. कुणी हिरव्या रंगाचा शर्ट घालून आला तर त्याला आम्हाला अडचण असण्याची काहीही गरज नाही, असा सल्ला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनीच दिल्यामुळे रंगावरून होणाऱ्या भेदाभेदाविरोधात अजित पवारांची भूमिका कौतुकास्पद आहे. योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.